चला चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला आणि चला 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 कीर्तनाला चला. रामकृष्ण हरी माऊली. चला या आनंदाच्या सुख सोहळ्याला पुन्हा एकदा सुरुवात करूयात. खर तर गुरु आणि शिष्य परंपरा ही पर्वत आणि पर्वताच्या सावलीसारखी असते. उगवतीला व्यापून घेणारी आणि मावळतीला नतमस्तक होणारी. तेव्हाच तर गुरुचे गुरुत्व आणि शिष्याचे शिष्यत्व कायम राहतं माऊली. असंच गुरु शिष्य परंपरेतील आपलं पुढचं रत्न पाचारण करूयात हरिभक्ती परायण गौरव महाराज शेंडगे यांना. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी. अवघातु शकून हृदयी देवाचे चिंतन हृदयी देवाचे चिंतन हृदयी देवाचे चिंतन. अवघातो शकून हृदयी देवाचे चिंतन हृदयी देवाचे चिंतन हृदयी देवाचे चिंतन. येथे नसता वियोग लाभावुने काय मग लाभावुने काय मग लाभावुने काय मग. येथे नसता वियोग लाभावुने काय मग लाभावुने काय मग लाभावुने काय मग. छंद हरीच्या नामाचा सुचिरभूत सदा वाचा सुचिरभूत सदा वाचा सुचिरभूत सदा वाचा. छंद हरीच्या नामाचा सुचिरभूत सदा वाचा सुचिरभूत सुचिरभूत सदा वाचा. तुका म्हणे हरीच्या दासा तुका म्हणे हरीच्या दासा तुका म्हणे हरीच्या दासा तुका म्हणे हरीच्या दासा तुका म्हणे हरीच्या दासा. शुभ काळ अवघ्या दिशा शुभ काळ अवघ्या दिशा शुभ काळ अवघ्या दिशा. तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा शुभ काळ अवघ्या दिशा शुभ काळ अवघ्या दिशा. येथे नसता वियोग येथे नसता वियोग येथे नसता वियोग नसता वियोग येथे नसता वियोग लाभावुने काय मग लाभावुने काय मग लाभावुने काय मग. येथे नसता वियोग लाभावुने काय मग लाभावुने काय मग लाभावुने काय मग. विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपण सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य जगद्गुरु जगद्वंदनीय कनकाई बोलोबा पुत्र पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकोबराय यांचा
हरीची भक्ती करणारे, भगवंताची भक्ती करणारे जे भगवत भक्त आहेत, त्या भगवत भक्तांचं भक्ती आणि शक्तीचं यथार्थ वर्णन करणारा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की मी माझ्या हृदयामध्ये भगवंताचं चिंतन असणं हा माझ्यासाठी असणारा शुभ शकुन आहे. भगवंताच्या ठिकाणी माझा वियोग नाही आणि भगवंताच्या ठिकाणी माझा वियोग नसल्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये लाभाला उन असं काही राहिलेलं नाही. माझी जी वाचा आहे त्या वाचेला हरीच्या नामस्मरणाचा छंद लागलेला असल्यामुळे ती वाचा सुचिरभूत म्हणजे शुद्ध झालेली आहे, पवित्र झालेली आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज असं सांगतात की असे असणारे जे हरीचे दास आहेत त्या हरीच्या दासांकरता अवघ्या ज्या दिशा आहेत त्या अवघ्या दिशा शुभ आहेत. हा अभंगाचा सरळ सरळ शब्द. बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या वेदकालीन ऋषी मुनींनी अनेक प्रकारची शास्त्र लिहून ठेवलेली. शकुन शास्त्र नावाचं एक शास्त्र आहे. या शकुन शास्त्रामध्ये काही शकुन सांगितलेले आहेत, काही अपशकुन सांगितलेले आहेत. मग हे शकुन अपशकुन आम्ही पाळायचे. पण तुकोबाराया म्हणतायत की मी भगवंताचं चिंतन करत असल्यामुळे ते जे शकुन अपशकुन आहेत ते मला पाळायची गरज नाही. का? कारण माझा अवघा समय शकुन आहे. कशामुळे? याचं कारणही महाराज सांगतात की भगवंताचं चिंतन करत असताना मी भगवंताचं चिंतन हृदयातून करतो. आता भगवंताचं चिंतन करण्याकरता 3 अंगानं भगवंताचं चिंतन केलं जातं. पहिलं इंद्रियाद्वारे भगवंताचं चिंतन केलं जातं, दुसरं मन किंवा बुद्धीद्वारे भगवंताचं चिंतन केलं जातं आणि तिसरं भगवंताचं जे चिंतन केलं जातं ते हृदयातून केलं जातं. मग भगवंताचं चिंतन इंद्रियांद्वारे करणं, भगवंताचं चिंतन बुद्धी किंवा मनातून करणं आणि भगवंताचं चिंतन हृदयातून करणं यामध्ये फार मोठं अंतर आहे. आणि म्हणून इंद्रिय प्राधान्याने केलेला परमार्थ, बुद्धी प्राधान्याने केलेला परमार्थ याही पेक्षा हृदय प्राधान्याने केलेला जो परमार्थ आहे तो चटकन भगवंतापर्यंत पोहोचणारा असतो. म्हणून हे हरिभक्त काय करतायत तर हृदयातून भगवंताचं चिंतन करतात. कारण हृदयाची जी भाषा आहे ती खरी भाषा आहे, स्वाभाविक भाषा आहे. म्हणून हे भगवत भक्त काय करतायत, इंद्रियाद्वारे भगवंताचं चिंतन करतात, मन किंवा बुद्धीद्वारे भगवंताचं चिंतन करतातच, परंतु हृदयातून भगवंताचं चिंतन यांच्या ठिकाणी असल्यामुळे यांचा अवघा जो समय आहे तो कसा आहे तर तो शकुन आहे. अवघा तो शकुन, 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 अवघा तो शकुन. हृदयी देवाचे चिंतन, हृदयी देवाचे चिंतन येथे नसता इथे नसता जगद्गुरु तुकोबाराया म्हणतायत की भगवंताच्या ठिकाणी भगवंताचं चिंतन आम्ही हृदयातून करत असल्यामुळे आमचा अवघा जो समय आहे तो शकुन आहे, शुभ आहे. पुढे महाराज म्हणतायत की भगवंताच्या ठिकाणी आमचा वियोग नाही. मग आता हा वियोग स्वरूपातून नाही की वृत्तीतून नाही याचाही विचार करणं गरजेचं आहे. तसं जर बघितलं तर स्वरूपातून कुणाशीच भगवंताचा वियोग नाही. कारण श्रीमद भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायातील 15व्या श्लोकामध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतायत की सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत स्मृती ज्ञानमपोहनंच वेदेश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. भगवान परमात्मा सांगतायत की मी सर्वांच्याच हृदयामध्ये, म्हणजे स्वरूपातून भगवंताशी कुणाचाच वियोग नाही. पण तुकोबाराया येथे असं म्हणतायत की स्वरूपातून तर माझा भगवंताशी वियोग नाहीच, परंतु वृत्तीतूनही भगवंताशी माझा वियोग नसल्यामुळे मला माझ्या जीवनामध्ये लाभाला उन असं काही राहिलेलं नाही. येथे नसता वियोग लाभा उने काय मग. आणि पुढे 3य चरणामध्ये महाराज असं सांगतायत की आमची जी वाचा आहे त्या वाचेला हरीच्या नामस्मरणाचा छंद लागलेला आहे. किती छंद लागला, माझी मज झाली अनावर वाचा
छंद या नामाचा घेतलासे. एवढा छंद लागलेला आहे की माझी वाचा मला अनावर झाली. म्हणून तुकोबराय म्हणतायत की हरीच्या नामस्मरणाचा छंद माझ्या वाचेला लागलेला असल्यामुळे माझी जी वाचा आहे ती सुचिरभूत झालेली आहे. सुचिरभूत या शब्दाचा अर्थ शुद्ध. माझी वाचा शुद्ध झालेली आहे असं तृतीय चरणामध्ये महाराज प्रतिपादन करतात. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज असं सांगतायत की असे असणारे जे हरीचे दास आहेत. कसे हरीचे दास? ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचं चिंतन आहे, ज्यांच्या ठिकाणी भगवंताचा वियोग नाही, ज्यांच्या वाचेला भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाचा छंद लागलेला आहे, असे जे हरीचे दास आहेत त्या हरीच्या दासांकरता अवघ्या ज्या दिशा आहेत त्या दिशा शुभ आहेत. आपल्या वेदकालीन ऋषीमुनींनी अनेक प्रकारची शास्त्र लिहिली. त्यामध्ये दिशाशास्त्र नावाचं सुद्धा एक शास्त्र लिहिलं. आणि महाराज ही शास्त्र लिहित असताना आपल्या ऋषीमुनींकडं साधनं नव्हती, पण साधना होती. अध्यात्मामध्ये साधना आहे आणि विज्ञानामध्ये साधन आहेत. अध्यात्मामध्ये योग आहेत, विज्ञानामध्ये प्रयोग आहे. मग ज्या गोष्टी साधनांतून सिद्ध होत नाहीत त्या गोष्टी साधनेतून सिद्ध होतात. ज्या गोष्टी प्रयोगातून सिद्ध होत नाहीत त्या गोष्टी योगातून सिद्ध होतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग साधनेच्या माध्यमातून आमच्या वेदकालीन ऋषीमुनींनी ही सर्व शास्त्र लिहिली. त्यामध्ये दिशाशास्त्र नावाचं एक शास्त्र आहे. सुरुवातीला दिशा किती आहेत हे आपण पहिलं समजावून घेऊ. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, अध आणि ऊर्ध्व म्हणजे वर आणि खाली अशा सर्व मिळून 10 दिशा झालेल्या आहेत. मग या 10 दिशांमध्ये सुद्धा काही दिशा शुभ आहेत तर काही दिशा अशुभ आहेत. प्रामुख्यानं दक्षिण दिशा ही अशुभ मानली जाते. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत की दिशांची ही जी शुभ अशुभ नियम आहेत ते आपण पाळायचे आहेत. हरीच्या दासांकरता ते शुभ अशुभ नियम नाहीत, त्यांच्याकरता अवघ्या ज्या दिशा आहेत त्या शुभ आहेत असं प्रतिपादन जगद्गुरु तुकोबराया या अभंगाच्या माध्यमातून करतायत. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दादा, हे गौरव महाराज शेडगेनीत, हा शेडगेंचा गौरव आहे. वा 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 वा. एकतर अभंगाची निवड खूप छान. मला असं वाटतं की अनेक विचारांमध्ये, काही प्रथांमध्ये अडलेल्या लोकांना आजच्या काळात कसं मार्गदर्शन करावं, तर अशी वचनं आणि त्यावरचं असं निरूपण, म्हणजे मला सगळंच शुभ शकुनातलं आहे आणि सगळ्या दिशा मला शुभच आहेत, हा हरिदासाचा अशा विचारात घडलेल्या लोकांकरता हा सुंदरसा निरोप आहे. म्हणजे श्रद्धेचं संवर्धन हाच अंधश्रद्धा निर्मूलनाचा उत्तम उपाय आहे. आपण एक गोड असा संदेश यातून दिला आणि या सगळ्या उत्कृष्ट निरूपणाला तितक्याच सक्षम संगीताची जोड होती. तुम्ही सातत्य प्लीज सोडू नका, अभ्यासाची संगत अजिबात सोडू नका, कारण इतक्या कमी वयात देवाने इतकं दिलंय. तुम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे. मेहनतीवरचा विश्वास उडता कामा नये, कारण ते सगळ्या परमश्रेयाचं रहस्य असतं. माऊली आपल्याला असंच खूप सगळं काही देवो. खूप शुभेच्छा. वा वा वा. काय वय आहे खरं आपलं? 20 वर्ष. 20 वर्ष. ताई, काय सांगाल? गौरव महाराजांचं आजचं जे चिंतन झालं तर मी प्रथम या चिंतनाचाच गौरव करते. असे गौरव महाराज. चिंतन खूप छान मांडलं महाराजांनी. चिंतन करत असताना तो पावित्र्यता, त्याच्यातला सुचिरभूतपणा, चारही चरणाला न्याय दिला. गौरव महाराज 20वं वर्ष, 20 वर्षात जर एवढं तत्वज्ञान तुमच्याकडे आहे, पुढे अभ्यास करा. ज्ञानी म्हणून तुम्ही कीर्तनकार महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हाल. असे गौरव महाराज आपल्याला शुभेच्छा. वा 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 वा. खरं तर महाराज कीर्तन सेवा सोडून अजून कशाचं शिक्षण चालू आहे आपलं? बी फार्मसी 3rd इयरला आहे. मग काय स्वप्न त्याला जोडून? त्याला जोडून औषध निर्मिती शास्त्रामध्ये PhD करायची आणि जे आजार समाजामध्ये येत आहेत त्या वेगवेगळ्या आजारांवरती वेगवेगळे औषधं आपल्याला कशा प्रकारे शोधता येईल याचा अभ्यास करायचा.
बरं, आता हे झालं सगळं यांच्या शिक्षणाबद्दल, ते बाहेरच्या अंगाने घेतात. तुम्ही करताय आता खरं तर कीर्तनाची सेवा. असे अनेक रोग आहेत आपल्या लोकांना जे कीर्तन सेवेतून दूर करतात. त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्या मानसिक स्थितीपासून त्यांच्या घरच्या प्रापंचिक दुःखांपर्यंत जे आजार आहेत त्याच्यातून तुम्ही त्यांना तुमच्या अभंगाच्या निरूपणातून सोडवता. आता मला सांगा, कुणी खूप विनोद करत असेल, अशावर तुम्ही औषध म्हणून काय देणार? विनोद नाही, पण एखादा येऊन सारखी बडबड करतोय, खूप बोलतोय, त्यासाठी माऊली ज्ञानोबरायांच्या हरिपाठातलं एक प्रमाण आहे, अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसा गोपाळ पावे आहे. वा वा वा. जगद्गुरु तुकोबारायांचं सुद्धा एक प्रमाण आहे. तुकोबाराय असं म्हणतायत की युक्त आहार विहार नेम इंद्रियांशी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. बरं, निद्रा बहुभाषण या शब्दाखाली अंडरलाईन करावी. महाराज तुम्हाला काय सुचतं एखादं औषध मागून घ्यायचं असेल तर? डोकीदुखीवर काय कराल एखाद्याला झाली तर? डोकेदुखीवरती सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. त्याच्या चिंतनामुळे आमची सगळी संकट नष्ट होणार आहेत ना, मग त्याचं चिंतन आम्ही करायचं. झाली फार्मसी कंप्लीट झाली. खरं झालं. म्हणजे आता ज्यावेळेस त्यांचं मेडिकल चालू असेल तेव्हा खरं तर मला हा प्रश्न पडलाय की लोक गोळ्या घ्यायला येतील का अभंगाचंच औषध घ्यायला येतील, आता इथं तुम्हालाच ठरवावं लागेल. आपली ही अभंगाची मेडिकल अशीच फुलत राहो, दोन्ही भागानं लोकांची सेवा आपल्या हातून घडो, हीच पांडुरंगाकडे प्रार्थना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. माऊली, मीरा आणि कृष्ण म्हणजे भक्ती मार्गातील सगळ्यात निर्मळ प्रेम स्वरूप अध्याय. साकार निराकार असो, निर्गुण सगुण असो, एकदा का त्याच्यावर जीव जडला की जडला. हीच प्रभू एक रूपतेशी जोडणाऱ्या आपल्या पुढच्या सेवेकरी आहेत हरिभक्ती परायण कल्याणीताई मोरे. पाचारण करूया, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हाडलोट करी जणी, हाडलोट करी जनी, हाडलोट करी जणी, हाडलोट करी जनी. केर भरी चक्र पाणी, 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 केर भरी चक्र पाणी. पाटी घेऊन या श्री, पाठी घेऊन या श्री, पाटी घेऊन या श्री, पाठी घेऊन या श्री. नेऊन या टाकी दुरी, 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 नेऊन या टाकी दुरी. ऐसा भक्तीसी फुलला, ऐसा भक्तीसी फुलला, ऐसा भक्तीसी फुलला, ऐसा भक्तीसी फुलला. नीच कामे करू लागला, 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 नीच कामे करू लागला. जणी म्हणे विठोबाला, म्हणे विठोबाला, जणी म्हणे विठोबाला, म्हणे विठोबाला. काय उतराई होऊ तुला, 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 काय उतराई होऊ तुला. पाटी घेऊन या श्री, हाती घेऊन या श्री, पाटी घेऊन या श्री, हाती घेऊन या श्री. नेऊन या टाकी दुरी, 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 नेऊन या टाकी दुरी. विठ्ठल विठ्ठला, भगवान की जय, महाराज
सुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग पांडुरंगाच्या लाडक्या भक्त श्री संत जनाबाई यांचा असून भगवंताच्या ठिकाणी असणारी भक्त वत्सलता स्वानुभवाने जनाबाई कथन करतात. विठ्ठला देव भावाचा भुकेलेला आहे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवंताच्या प्राप्तीसाठी सज्जन हो, भक्ती हे साधन आहे, पण त्या भक्तीमध्ये भाव असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण भावाने देवास, कलेने राजास, सत्याने मित्रास, कपटाने शत्रूस, प्रेमाने पुत्रास आणि ज्ञानाने मोक्षास वश करता येते. विठ्ठला भगवंत भक्ताच्या ठिकाणी असणारा केवळ भाव जाणतो देवा कारणे भाव तस्मात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना पै भक्ती एकी मी जाणे ते तसाने थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या. अर्जुना मी माझा भक्त कोणत्या जातीचा आहे, कोणत्या कुळाचा आहे, कोणत्या धर्माचा आहे हे पाहत नाही. माझा भक्त लहान आहे का मोठा आहे हे मी जाणत नाही. मी केवळ भक्ताच्या ठिकाणी असणारा भाव जाणतो. थोडक्यात भक्तीमध्ये भावाला अनन्य साधारण महत्व आहे. हो, जसं महाभारतामध्ये गीतेचं, रामायणामध्ये सीतेचं, गिरगावामध्ये पाण्याचं, कापडामध्ये ताग्याचं, साहित्यामध्ये कवितेचं, प्रेमामध्ये आईचं, तसं भक्तीमध्ये भावाचं स्थानच काही वेगळं आहे. विठ्ठला अशा भावयुक्त भक्तीला जनाबाई म्हणतात देव भुलतो. अशा भावयुक्त भक्तीने देवाची प्राप्ती करता येते. नवे नवे अशा भावयुक्त भक्तीला देव भुलतो आणि मग देव आपलं देवपण सोडून आपल्या भक्तासाठी अयोग्य असणारे काम सुद्धा करू लागतो. अभंगाचं तिसरं चरण. ऐसा भक्तीसी भुलला, ऐसा भक्तीसी भुलला, ऐसा भक्तीसी भुलला, ऐसा भक्तीसी भुलला. निज कामे करू लागला, निज कामे करू लागला, पाठी घेऊन या शिरी, पाठी घेऊन या शिरी. जसं मोठ्याच्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी कुठूनही दरवाजा असतो, तसा मला जनाबाईच्या या भंगामध्ये प्रवेश करण्यासाठी तिसऱ्या चरणात दरवाजा मिळाला. विठ्ठला ऐसा भक्तीसी भुलला, नीच कामे करू लागला. अहो, नीच या शब्दाचा अर्थ तो हलक्या प्रतीची, देवासाठी अयोग्य असणारे काम. बरं का महाराज यादी देतात, देवानं कोणासाठी काय काय काम केलं. अहो, गोरा कुंभारासोबत मडकी घडवली, नरहरी सोनारा सोबत दागिने घडवले, सावतोबान सोबत शेतामध्ये खुरपू लागला. अहो, नवे नवे चोखा मेळा सोबत जनावर सांभाळली. इतकंच काय, सजन कसाया विकू लागे मांस. अहो, सजन कसाया सोबत देवानं मांस विकण्याचं काम करावं. नीच कामे करू लागला. जनाबाई म्हणतात या बाकीच्यांचं सोडा, अहो माझा अनुभव ऐका ना. मी जेव्हा घर झाडायला लागते ना, तेव्हा हा भगवंत माझ्या बरोबर हो ते काम मला करण्यासाठी मदतीला धावून येतो. झाड लोट करी जणे केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जरी केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी. पाटी घेऊन या श्री नेऊन या टाकी दुरी, पाटी घेऊन या श्री नेऊन या टाकी दुरी. झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी, पाटी घेऊन या श्री नेऊन या टाकी दुरी. संत जनाबाई परभणी जिल्ह्यातील गंगाखेडच्या दमा आणि करुंड या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या. आई गेली, वडिलांसोबत पंढरपूरला आल्या. पांडुरंगाचं दर्शन घेतलं, विठुरायाचं ते सावळं रूप पाहिलं आणि जनाबाईनं पंढरपुरात राहण्याचा हट्ट धरला.
वडिलांनी जनाबाईला दामाशेट्टीकडे सोपवलं आणि वडील निघून गेले. जनाबाई दामाशेट्टीच्या म्हणजेच नामदेवांच्या घरी दासी म्हणून राहू लागल्या. पडेल ते काम करू लागल्या आणि प्रत्येक काम करत असताना जनाबाईनं माझ्या विठोबाचं भजन करावं, पहाटे उठावं, दळण घ्यावं आणि त्या विठुरायाला हाक मारावे. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके, उभ्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, उभ्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. आणि काय आश्चर्य, हा जगाचा बाप जात्या शेजारी येऊन बसायचा, धान्याची मूठ जात्यामध्ये घालायचा आणि खुंटा धरून जनाबाईला जात वडू लागायचा. नीच कामे करू लागला विठ्ठला. देवानं कोणती कामं माझ्यासाठी केली जनाबाई यादी देतात. हो, जनाबाई म्हणतात मी पाण्याला गेले ना, जणी जाय पाण्यासी मागे धावे ऋषिकेशी. अहो या बाबानं माझ्यासोबत शेण वेचण्याचं काम करावं. जणी जाय शेणासाठी देव तिच्या उभा राहे पाठी. इतकंच नाही, जनाबाई म्हणतात मी साळी सडायला काढल्या ना की हा बाबा पुढे जाऊन उखळ झाडायचा. साळी सडायास काढी पुढे जाऊन उखळ झाडी. जनाबाई अशी यादी देतात की या देवानं, या विठुरायानं माझ्यासाठी एवढं करावं. जनाबाईचा कृतज्ञतेचा भाव दाटून आला आणि जनाबाई लढिवाळपणानं प्रश्न करतात, हे विठोबा तू माझ्यासाठी एवढं करतोस, मी तुला काय देऊ म्हणजे तुझ्या या ऋणातून मी उतराई होईल. जणी म्हणे विठोबाला, जणी म्हणे विठोबाला, जनी म्हणे विठोबाला, जनी म्हणे विठोबाला. काय उतराई होऊ तुला, काय उतराई होऊ तुला, काय उतराई होऊ तुला, काय उतराई होऊ तुला. पाठी घेऊन घेऊन शिरे, पाठी घेऊन शिरे, पाठी घेऊन शिरे, पाठी घेऊन शिरे. अभंगातील शेवटची शंका, देवानं जनाबाईसाठी एवढं का करावं? या प्रश्नाचं उत्तर मी 3 वाक्यात देऊन जाईल. एक, जनाबाईचा असणारा भगवंताप्रती असणारा अनन्य भाव. हो तू माय मी लेकरू विठोबा तुला कसे विसरू. हा जनाबाईचा प्रेम भाव देवानं पाहिला आणि म्हणून देवानं जनाबाईसाठी नीच कामे करू लागला. कारण नंबर 2, देवानं जनाबाईसाठी एवढी कामं का करावीत? कारण जनाबाईचा अधिकार इतका मोठा आहे की या विश्वाचा मालक, ब्रह्मांडाचा चालक, जगाचा बाप तो विठोबा, त्या विठोबाला जनाबाईनं हाक मारताना चोर म्हणावं. अहो जनाबाईचा काय अधिकार होता? जनाबाईनं देवाला शिव्या दिल्या, पण त्या शिव्या देवानं मंत्र पुष्पांजली सारख्या स्वीकारल्या. उभी राहोनी अंगणी शिव्या देतसे दासी जणी. जगाच्या बापानं माझ्या जनाबाईच्या या शिव्या मंत्र पुष्पांजली सारख्या स्वीकारल्या. याला कारण जनाबाई देवाच्या प्रिय भक्त होत्या आणि म्हणून देवानं नीच कामे करू लागला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. वा 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 वा. रामकृष्ण हरी. माऊली काय सांगाल सेवेबद्दल? कल्याणीताई, आपण जी कीर्तन सेवा केली म्हणजे क्षणभर मला असं वाटलं की जनाबाई महाराजांच्या अभंगावर कीर्तन चालू आहे का कीर्तनच जनाबाईंचं चालू आहे. वा वा वा. आणि ह्या माझ्या पूर्ण प्रामाणिक नेहमीप्रमाणेच्याच भावना आहेत. कारण ज्या संतांचं वचन आपण गातो ते जर त्यांच्याच प्रमाणाने आपण पूर्ण त्याच्यावर विवरण केलं तर त्याला एक वेगळी उंची असते. दुसरी महत्वाची गोष्ट,
अभंगाचं विवरण करताना तिसऱ्या चरणातून प्रवेश हे सुज्ञ आणि कुशल वक्त्याचं लक्षण आहे. आणि तो दरवाजा ज्याला ओळखता आला त्याचाच घरात व्यवस्थित प्रवेश होतो. सगळी शुद्ध सांप्रदायिक प्रमाण देऊनच हे कीर्तन झालंय. मी फारच प्रसन्न आहे ताई तुमच्या प्रवासाला, तुमच्या साधनेला, तुमच्या अभ्यासाला आणि तुमच्या गुरुदेवांना सुद्धा आमचा खरंच प्रणाम आहे. खूप शुभेच्छा आपल्याला. वा वा ताई वा. आई साहेब. कल्याणी ताई, झाड लोट करी जनी, केर भरी चक्र पाणी. आता काय बोलावं, तुम्ही कसं कीर्तन केलंय. आपलं नावच आहे कल्याणी. कीर्तन ऐकूनच कल्याण झालंय आमचं असं आम्हाला वाटतंय. वा वा. एवढं सुंदर मांडलं हो जनाबाईचा अभंग. मला तर तुमच्या या रूपाने जनाबाईच प्रगट वाटले आज. वा. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची जर कीर्तन झाली ना महिलाची, तर काय पुरुष महाराजांची हिंमत आहे हो महिलाच्या कीर्तनाला विरोध करायची. मला असं वाटतं फक्त असे आस्खलित कीर्तन व्हायला पाहिजे हो. मग बघू पुढे काय होईल ते. आला तेवढी सुंदर सेवा सादर केली. जनाबाईच्या अभंगाचं एवढं सुंदर निरूपण केलं. ही सेवा अखंड चालू राहो हीच पांडुरंगाकडे प्रार्थना. रामकृष्ण हरी. अनुभवाची जोड असलेलं कीर्तन लगेच कळून येतं. कीर्तनकारांना त्यांच्या सेवेतून लोकांमध्ये जो बदल अपेक्षित आहे तो बदल ते जर स्वतः अनुभवून उभे असतील तर त्या कीर्तनाची ताकद वेगळीच असते. चला त्या ताकदीचे साक्षीदार होऊया. पाचारण करूयात हरिभक्ती परायण रामेश्वर महाराज मिसाळ यांना. साठविला हरी जे हृदय मंदिरे, जे हृदय मंदिरे, जे हृदय मंदिरे. साठविला हरी जे हृदय मंदिरे, जे हृदय मंदिरे, जे हृदय मंदिरे. ज्यांची सरली एरधार झाला सफल व्यापार, एरधार झाला सफल व्यापार. हरियाला हाता मग कैसी भय चिंता, हरियाला हाता मग कैसी भय चिंता. सरली एरदार झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार. त्यांची सरली एरदार झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार. तुका म्हणे हरी काही उरोने देऊरे, तुका म्हणे हरी काही उरोने देऊरी. त्यांची सरली एरधार झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार. त्यांची सरली एरधार झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार. विठ्ठली कवरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकार, पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. विठ्ठला 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 विठ्ठला. आनंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज की जय.
प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. कोण जगद्गुरु तुकोबाराय? ज्यांच्या घरात मोडकी खाट, गळकत ताट, पण शेवटी वैकुंठाची वाट, अशा ज्यांच्या परमार्थाचा थाट, त्या जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग. विठाला विठाला या अभंगातून तुकोबाराय ज्यांनी हृदय मंदिरामध्ये हरीला साठवलं, त्यांची जन्ममृत्यूरूपी एरजार संपली, त्यांचा व्यापार, त्यांचं जीवन सफल झालं. प्रत्यक्ष भगवंत त्यांच्या सोबत असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना कसलीही भय चिंता वाटत नाही आणि त्या भगवत कृपेनं तो भगवंत त्यांच्या जीवनामध्ये कुठलेही विकार कर्म शिल्लक ठेवत नाही, असा अभंगाचा सरळ अर्थ. विठाला विठाला विठाला. मनुष्य जीवनामध्ये यरझार संपवण्याची क्षमता आहे. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. तैसे येण्याची शरीरे, शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना चराचरे चिरापडे. ज्ञानोबाराय म्हणतात मनुष्य शरीरामध्ये जन्म मृत्यूरूपी एरझार संपवण्याची क्षमता आहे. ती इतर जीवामध्ये, इतर सृष्टीमध्ये नाही. मनुष्य देह घातले पायी, भगवंतानं या देहाला, भगवंताला जाणण्याची क्षमता दिली. याच देही घडे देवाचे भजन. जे क्षमता इतर सजीवसृष्टीमध्ये नव्हतं, अनेक हे ज्ञान नाही कोठे, ती क्षमता भगवंतानं या जीवामध्ये दिली. विठाला विठाला विठाला. मग असा दुर्लभ देह आपल्याला प्राप्त झाला. मग आपण काय केलं पाहिजे? तर जन्माला आल्यानंतर जन्म मृत्यूरूपी एरझार आपण संपवली पाहिजे. मग जन्म मृत्यूरूपी एरझार संपवायची तरी का? तर सर्व जे दुःख आहेत ते दुःख जन्म आणि मृत्यूच्या आश्रयाने राहतात. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जन्म मृत्यू हे त्या ठिकाणी सर्व दुःख जन्म मृत्यूच्या आश्रयाने राहत असतात. म्हणून दुःख होऊ नये याकरता आपण त्या ठिकाणी जन्म मृत्यूरूपी एरझार संपवली पाहिजे. मग तुकोबाराला प्रश्न केला तुकोबाराय, जर मरण यातना सहन करायच्या नाही, ही एरझार जर आम्हाला संपवायची असेल तर आतापर्यंत कोणी ही एरझार संपवली आहे का? तुकोबारा म्हटले हो संपवली आहे. मग ती संपवण्याकरता त्यांनी काय केलं? ते काय केलं तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. हरी साठविला हरी साठविला हरी साठविला हरी साठविला साठविला हरी साठविला हरी साठविला साठविला हरी. हृदय मंदिरी हृदय मंदिरी त्यांची सरली एरझार त्यांची सरली एरझार. तुकोबाराय सांगतात ज्यांनी हृदय मंदिरामध्ये हरीला साठवलं, त्यांची एरझार संपली, त्यांची जीवन यात्रा सफल झाली. त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. तुकोबाराय यापुढे जाऊन सांगतात एवढंच नाही म्हटले, ज्यांनी भगवंताला प्राप्त केलं, ज्यांनी भगवंताला हृदय मंदिरामध्ये साठवलं, भगवंताला हस्तगत केलं अर्थात प्राप्त केलं, त्यांना जीवनामध्ये कुठलंही भय आणि चिंता राहत नाही. हरी आला हाता हरी आला हाता हरी आला हाता हरी आला आला हाता हरी आला हाता हरी आला हाता हरी आला हाता. मग कैसे भया चिंता मग कैसे भया चिंता त्यांची सरली सरली तुकोबाराय म्हटले त्यांनी भगवंताला हस्तगत केलं अर्थात प्राप्त केलं, त्यांना जीवनामध्ये कुठलंही भय आणि चिंता वाटत नाही. नाथबाबा हरिपाठामध्ये सांगतात आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. अशा प्रकारे जो भगवत भक्त आहे, ज्याने हृदयामध्ये हरीला साठवलं, त्याची एरझार संपली, त्याचा जीवनातील व्यापार सफल झाला, त्यांना भय चिंता राहत नाही. शेवटी तुकोबाराय म्हणतात तो भगवंत त्यांच्या जीवनामध्ये कुठलेही त्या ठिकाणी असणारे विकार आणि कर्म शिल्लक ठेवत नाही. तुका म्हणे हरी काही उरोने दी उरी विढोबा रखुमाये
झालेली सेवा भगवंत चरणी अर्पण करतो, श्री गुरूंचरणी अर्पण करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. शिवम भवतु. ओम शांती शांती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. आई साहेब, रामेश्वर महाराज फार सुंदर अभंग घेतला, फार गोड महाराज कीर्तन केलं, वजनात केलं, चारही चरणाचा बेस्ट अर्थ सांगितला. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. वा 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 वा. दादा रामेश्वर महाराज, मला एक छान वाटलं की तुम्हाला ओळखता आलंय की तुमची ओळख काय आहे. वा वा वा. तुमच्या गायनाचा पॉवर पॉइंट तुमच्या लक्षात आहे आणि त्या रीतीने गोड चालींनी आपण हे कीर्तन अगदी रम्य बनवलं. निरूपणाला आणखी समृद्ध करत आणि निर्भयपणे करा, घाबरू नका. काही राहिलं, काही वाटलं, काही विसरलो का काय असं नाही आहे. तर जे सहजगत्या आपल्याला स्फुरतं, कारण कीर्तनकार बोलत नसतो, सखा कृपावंत वाचा त्याची, पांडुरंग त्याला पुरविता असतो. आपल्या कीर्तनाचा गोडवा असाच वाढत जाईल आणि महाराष्ट्र त्याने आणखीन गोड परिणाम अनुभवेल. आपल्याला खूप शुभेच्छा. वा 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 वा. महाराज, सेवा अशीच अखंड घडत राहो. पांडुरंग आपल्या पाठीशी आहे. रामकृष्ण हरी. तर आमंत्रित करूयात आजच्या भागातील तिन्ही सेवेकऱ्यांना, हरिभक्ती परायण रामेश्वर महाराज, गौरव महाराज आणि हरिभक्ती परायण कल्याणी महाराज यांना. पाहूया यांच्या सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले ते. ज्यांची वारी अशी अखंड चालू राहणार आहे ते आहेत कल्याणी महाराज आणि गौरव महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. चला 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 कीर्तनाला चला अन चला चला. माऊली, चला आजच्या भागाची सांगता इथेच झाली. उद्या पुन्हा भेटूया आपल्या या कीर्तन सोहळ्यात.